तर वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचे पडसाद आता कोल्हापुरातही उमटू लागले। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमारा विरोधात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले। हातात तिरंगा घेऊन कोल्हापुरातील सेंट्रल बस स्टँड परिसरातून रॅली काढण्यात आली आहे। कार्यकर्त्यांकडून व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना आपली दुकानं आणि व्यवहार बंद ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे। दरम्यान याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूया। वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या चळवळीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरामध्ये आता या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरातल्या सेंट्रल बस स्टँड परिसरात साधारण डाव्या चळवळीतले कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ते या संपूर्ण परिसरातली दुकानं बंद करण्याचं नागरिकांना आवाहन करत आहेत। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। जो अमानुष लाठीचार्ज मोदी सरकारच्या पोलिसांनी केला, लहान मुलं असतील, महिला असतील, बालकं असतील, त्या सर्वांवरती रक्तबंबाळ होऊस्तोवर अत्याचार केला, त्याचं देणं आपण काहीतरी लागतो। त्याच्या निषेधार्थ आम्ही डाव्या आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही कोल्हापूर।